सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी झाले होते, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, ज्योती मेटेंसह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते। तर देशमुखांच्या हत्येचा कट हा जून महिन्यात शिजला असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केलाय। तर या प्रकरणात 3 कोटींचं डील झालं, त्यापैकी 50 लाख रुपये मिळाले होते। तर ही संपूर्ण डील धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाल्याचा दावा देखील सुरेश धस यांनी केलाय। दरम्यान सुरेश धस यांनी काय खुलासे केलेत आणि धनंजय मुंडेंवर कशी टीका केली आहे आपण पाहूया। नवीन एक ॲटम आला बिक्कड नावाचा, नितीन बिक्कड, बरं का, नितीन बिक्कड नावाचा। ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात शुक्रवारी नाही झालेली, याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली। 14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली। 14 जूनला, मी तारखा सांगतोय, 14 जूनला वाल्मिक कराड, आका नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड लाख दो। गँग्स ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो। तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो, यांना फाशीच झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।